नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बुद्धिमत्ता विषयामधील अतिशय महत्त्वपूर्ण घटक आणि जो की स्पर्धा परीक्षेमध्ये वारंवार याच्यावरती प्रश्न विचारले जातात तो म्हणजे चौरसातील संख्या खोडे हा घटक आपण आज शिकणार आहोत। तर पहा, पहिला प्रश्न दिलेला आहे 43 57 50 39 72 39 39 90। तर हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे। तर कोणत्या पद्धतीचा क्लू वापरावा म्हणजे आपलं उत्तर येईल? तर पहा, 43 अधिक 57 अधिक 50 यांची बेरीज करावी लागेल आपल्याला। ठीक आहे, 7 आणि 3 किती झाले? 10, 1 हातचा, 4 आणि 5 9, 9 आणि 5 किती झाले? 14, 14 आणि 1 15, किती आली आडवी बेरीज? 150। याची सुद्धा 150च बेरीज आली पाहिजे। 39 अधिक 72 अधिक 39, 9 आणि 9 18, 18 आणि 2 20, 2 हातचे, 7 आणि 3 10, 10 आणि 3 13, 13 आणि 2 15, याची सुद्धा आडवी बेरीज किती येते? 150 येते। तर यांची सुद्धा बेरीज 150च येणार। 90 आणि 39 यांची बेरीज करूयात आपण। 90 अधिक 39, 90 अधिक 39, 89 9, 9 आणि 3 किती झाले? 12, 129। आता 150 मधून आपण 129 वजा करूयात। 150 वजा 129, 10 मधून 9 गेला, किती उरेल? 1 उरेल। पुन्हा 4 मधून 2 जातील, 2 उरेल, 1 मधून 1 गेला 0। उत्तर काय आलं? 21। पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर येईल। पाहूयात पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 2, 19 8 81 20 14 102 13 19 प्रश्नचिन्ह। तर हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे। पहा, या ठिकाणी 19 आणि 8, 19 आणि 8 यांची बेरीज करूयात। 19 अधिक 8 यांची बेरीज किती येईल? 9 आणि 8 किती झाले? 8 आणि 8 16 17, 1 हातचा 27 होईल। 27 गुणिले त्याची तिप्पट करूयात। 27 त्रिक 81। त्याच पद्धतीने इथे सुद्धा 20 अधिक 14 यांची बेरीज करू। 20 अधिक 14 यांची बेरीज, 20 अधिक 14 यांची बेरीज किती होईल? 34 आणि 34 त्रिक करूयात। 3 चौक 12, 1 हातचा, 3 त्रिक 9, 9 आणि 1 10, 102। त्याच पद्धतीने 13 आणि 19 यांची बेरीज करूयात। 13 आणि 19 यांची बेरीज किती होईल? यांची बेरीज 9 आणि 3 किती झाले? 12, 1 हातचा आणि 1 2 आणि 3, 32 गुणिले 3 करूयात। 3 दुनी 6, 3 त्रिक 9। तर या प्रश्नाचं उत्तर किती येईल? 96। पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर येईल। अगदी सोप्या पद्धतीने आपण चौरसातील संख्या या घटकावरील उदाहरणे घेणार आहोत। भाग 1 पासून ते भाग 4 पर्यंत चौरसातील संख्या कोडे यावरती व्हिडिओ अपलोड होणार आहेत। जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा। पाहूयात अशाच पद्धतीचा एक पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 3, 17 21 14 11 32 12 47 39। आता काही विद्यार्थी या ठिकाणी क्लू लावतात परंतु क्लू लागत नाही। तर अशा वेळी काय करायचा? एक शेवटचा पर्याय, त्यांच्यातील फरक बघायचा। काय करायचं? ज्यावेळी क्लू लागत नाही त्यावेळी एकच लक्षात ठेवायचं की फरक बघायचा त्यांच्यामध्ये। ठीक आहे, तर 11 मध्ये जर मी 1 मिळवलं तर किती मिळतं मला? 12 मिळतात, बरोबर ना? त्याच पद्धतीने 12 मध्ये मी जर 2 मिळवले क्रमाने तर किती मिळतील? 14। 14 मध्ये मी 3 मिळवतो, पहा किती येते? 17 येत आहे ना? 11 12 17। त्याचबरोबर 17 मध्ये 4 मिळवूयात क्रमाने, किती येईल? 17 आणि 4 21। 21 मध्ये 5 मिळवूयात, किती येतील? 26। 26 मध्ये 6 जर मिळवले तर किती येणार? 32। आणि 32 मध्ये जर 7 मिळवले तर 39। आणि 39 मध्ये जर आपण 8 मिळवले क्रमाने तर किती येणार आहेत? 8 आणि 8 16, 1 17, 1 हातचा म्हणजे किती? 47। तर अशा पद्धतीने संख्या दिसून येतील। 12 आहे, 12 या ठिकाणी आहे, त्याचबरोबर 14 आहे। ठीक आहे, 11 घेतलेलंच आहे, 11 पासून सुरुवात केलेली आहे आपण। 12 14 17 21 26
32, 39, 47. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे, क्रमाने फरक या ठिकाणी आढळून येतोय आणि त्यामुळे आपल्याला ज्यावेळेस असा क्लू लागत नाही, आपण काय करतो, वर्ग, घन, त्याचबरोबर या दोन संख्यांचा इथे काय क्लू लागतोय का हे पाहत बसतो आणि आपला वेळ जातो. ठीक आहे. ज्यावेळेस उत्तर निघत नाही त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, फरक काढायचा आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. तर अशाच पद्धतीने प्रश्न क्रमांक आपण पुढचा 4 घेऊयात. प्रश्न क्रमांक 4, 24, 23, 28, 41, 39 प्रश्नचिन्ह 15, 18, 9. आता हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. पहा 24, 23 यांचा संबंध 28 येतोय का, 4 आणि 3 7, त्याचबरोबर 4 2 8, 3 2 6, 8 6 48 नाहीत त्या पद्धतीने. हां असा लागतोय. पहा 4 आणि 1 5, 5 आणि 5 10, एक हातचा जाईल, 4 आणि 2 6, 7 आणि 8, 80 बेरीज येते. पहा तर उभी जर बेरीज केली आपण, उभी 24 अधिक 41 अधिक 15 यांची बेरीज किती येते, तर 80 येते. त्याचबरोबर यांची 80 येते का, पहा 8 आणि 8 16, 17, 17 आणि 3 10 येते. 23 अधिक 39 अधिक 18, तर यांची बेरीजसुद्धा किती येते, 80 येते. ठीक आहे. त्याच पद्धतीने 28 अधिक 9 करूयात. 28 अधिक 9 अधिक 1 बरोबर बेरीज येते 80. यांची बेरीज किती होईल, यांची बेरीज 8 आणि 8 16 आणि 17 37, 37 अधिक 1 बरोबर 80. 80मधून वजा करा 37, 80मधून 37 वजा करूयात. 10मधून 7 गेले, इकडे वजाबाकी करतोय. 10मधून 7 गेला 3, 7मधून 3 गेले 4, किती येईल 43. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी 43 येणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या ट्रिक्स आणि क्लुप्त्या वापरून प्रश्नांची उत्तरे काढावी लागतात. काही वेळा आपल्याला कोडे सोडवताना आपण क्लू वेगवेगळ्या पद्धतीचं लावतो, त्यामुळे पटकन क्लू लागत नाही, परंतु 2-3 क्लू लावल्यानंतर आपल्याला या प्रकारची प्रश्नांची उत्तर काढता येतात. तर अशा पद्धतीने आपण खूप सोप्या पद्धतीने चौरसातील संख्या कोडे ही उदाहरणे सोडवून देत आहोत. पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 5, 6 2 40, 3 1 10, 4 5 प्रश्नचिन्ह. आता सहज समजते की 6 आणि 2चा इथे काहीतरी क्लू दिलेला आहे, बरोबर. 6चा जर वर्ग घेतला पण तर 6चा वर्ग किती येतो, 36. 6चा वर्ग किती येतो, 6चा वर्ग 36 आणि 2चा वर्ग किती आहे 4. यांची बेरीज करा किती येते 40. त्याच पद्धतीने 3चा वर्ग अधिक 1चा वर्ग, 3चा वर्ग 9 अधिक 1चा वर्ग 1 बरोबर यांची बेरीज किती येईल 10. त्याच पद्धतीने इथे क्लू लावायचा आहे आपल्याला. 4चा वर्ग अधिक 5चा वर्ग, 4चा वर्ग 16 अधिक 5चा वर्ग 25, 6 आणि 5 11, 1 हातचा, 2 आणि 1 3 आणि 1 4, किती आलं उत्तर 41. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 6, 13 15 17, 18 22 26, 23 29 प्रश्नचिन्ह. तर हा प्रश्न सोडवताना पहा 13 आणि 15 यांच्यामध्ये कितीचा फरक आहे, 15 वजा 13 यांच्यामध्ये 2चा फरक आहे. आणि जी पहिली संख्या आहे मधोमध दिलेली संख्या आहे 15, ती त्यामध्ये मिळवूयात फरकामध्ये. 15 अधिक 2 किती होणार आहे 17. त्याच पद्धतीचा क्लू इथे लागला तर आपलं उत्तर बरोबर येतं, लक्षात ठेवा. 22मधून 18 वजा करूयात. 22 वजा 18, तर यांच्यामधील फरक कितीचा आहे 4. 4मध्ये मधोमध असलेली संख्या 22, यांची बेरीज करा. 22 आणि 4 यांची बेरीज किती येणार आहे 26. आहे का 26 आहे. 23 आणि 29 यांच्यामधील फरक 29 वजा 23 यांच्यामधील फरक कितीचा आहे, तर यांच्यामधील फरक आहे 6चा आणि 6मध्येच आपल्याला 29 मिळवायचे आहेत. 29 मिळवायचे आहेत म्हणजे उत्तर किती येणार आहे 35. किती येणार आहे 35. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 7, 81 89 97, 49 33 17, 45 प्रश्नचिन्ह 41. तर या कोड्याचं आपल्याला उत्तर काढायचं आहे. तर पहा 81 आणि 97 यांची बेरीज करायचे आणि भागिले 2 करायचे. यांची बेरीज किती येते 7 आणि 1 8,
8 आणि 9 17 178 भागिले 2 बेक बे 82 16 आणि 92 18 किती आलं उत्तर 89. ते मधोमध संख्या दिलेली आहे चौरसामध्ये. त्याच पद्धतीने 49 आणि 17 यांची बेरीज करायची आपल्याला. छेदामध्ये 2 यांची बेरीज केली तर ती किती येते 66. छेदामध्ये 2 तर किती येणार 6 33. त्याच पद्धतीने 45 आणि 41ची काय करायची बेरीज करा. भागाकारामध्ये 2 यांची बेरीज करूयात. 5 आणि 1 6 4 आणि 4 8 छेदामध्ये 2 बेचोक 8 बेत्रिक 6 तर किती येणार उत्तर 43. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 8 224 180 134 638 416 430 512 प्रश्नचिन्ह 432. तर हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. पहा 224 आणि 134 यांच्यामधील फरक 224 वजा 134 यांच्यामधील फरक किती येईल 4 मधून 4 गेला 0 पुन्हा 12 मधून 3 घालवा किती येणार 9 आणि 1 मधून 1 गेला 0 90ची दुप्पट करा. 90ची दुप्पट किती येणार आहे 180 किती येणार आहे 180. त्याचबरोबर 638 मधून 430 घालवा 638 वजा 430 88 8च राहील 3तून 3 गेला 0 6 मधून 4 गेला 2 208ची दुप्पट करा. 208ची दुप्पट किती येईल 416. त्याच पद्धतीने इथे सुद्धा 512 मधून 432 करायचे आहेत. 512 वजा 432 ठीक आहे. वजाबाकी करून घेऊया तिथे 412 512 वजा 432 0 11तून 3 गेला किती राहिलं 8 पुन्हा 4 मधून 4 गेला 0 म्हणजे 80 राहिले. ठीक आहे 80ची फक्त काय करायचे त्या वजाबाकीची दुप्पट 80 दुनी 160. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे उत्तर येईल. तर